दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद सौंदळी परिसरातील 600 एकराच्या वर जमीन असणाऱ्या काळीची जमीन म्हणून सर्व परिचित असणाऱ्या नांदरून शेत शिवारात जाण्यासाठी पांदण रस्त्यावर गळाटी नाला असून या नाल्यावर सामदा सौंदळी धरणातील पाण्याचा वर्षभर विसर्ग राहत असल्याने दरवर्षी या नाल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी राहत असल्याने शेतीचा मार्ग कायमचा बंद होत आहे व त्यामुळे दरवर्षी पिकांचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे। यावर उपाय म्हणून मागील 1 वर्षापासून शेतकरी शासन दरबारी व लोकप्रतिनिधींकडे कागदपत्री पाठपुरावा करीत आहेत, पण शासनाने व लोकप्रतिनिधी यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याने आता शेतकरी बांधव एकत्र झाले असून या नाल्यावरील पुलासाठी येत्या काळात जन आंदोलन उभारण्यात येणार असून त्याबाबत 11 ऑक्टोबर रोजी तोंगलाबाद व सौंदळी येथे शेतकऱ्यांची नियोजन बैठक संपन्न झाली। यामध्ये ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक गिरीधर बोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी शेतमजूर संघर्ष समिती गठीत करण्यात आली आहे। या सभेला शेतकरी श्रीराम जवळकार, अनिल जळमकार, सुभाष जवळकार, वामन जळमकर, नामदेव जवळकार, अरविंद जळमकर, विठ्ठल बीडकर, दत्ता पाटील जळमकर, विठ्ठलराव सवडे, पुंडलिक राऊत, राहुल जळमकर, गजानन जाधव, रमेश जवळकार, अमोल अडबर, दिगंबर काळदाते, सचिन मोहळे, धनंजय देशमुख तसेच तोंगलाबाद सौंदळी गावातील हजारो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।